तर मुलांनो, आज आपण कंडक्टिंग सिस्टीमचा भाग पाहणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट पाहिलं. आज पंपिंग ॲक्शन ऑफ हार्ट बघणार. हार्ट ॲक्ट ॲज मेन पंपिंग ऑर्गन ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये हार्ट, ब्लड व्हेसल्स हे सगळे भाग आहेत. तर त्यापैकी ब्लड पंप करण्याचं जे महत्त्वाचं काम आहे दॅट इज डन बाय हार्ट. रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्झेशन ऑफ द कार्डियक मसल्स ऑफ मायोकार्डियम ब्रिंग्स पंपिंग ॲक्शन. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की हार्टच्या ज्या 3 वॉल आहेत त्यापैकी मिडल जी वॉल आहे ज्याला मायोकार्डियम असं म्हणतात, ही मायोकार्डियम कार्डियक मसल्सनी बनलेली आहे आणि या कार्डियक मसल्समुळं हार्टचं एका रिदमने कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन होत असते. या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशनमुळं हार्ट हे पंपिंग ऑर्गन म्हणून काम करतं आहे किंवा त्यामध्ये असणारं जे काही ब्लड आहे ते बाहेर पंप केल्या जाते. सिस्टोल. कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट मसल इज सिस्टोल. हार्टच्या ज्या मसल जेव्हा हार्टला कॉन्ट्रॅक्ट करतात तेव्हा त्याला सिस्टोल म्हणतात. तर डायस्टोल. रिलॅक्झेशन ऑफ हार्ट मसल्स इज डायस्टोल. कार्डियक मसल्स रिलॅक्स होणे म्हणजे डायस्टोल. हार्टबीट. वन कॉन्ट्रॅक्शन फॉलोड बाय वन रिलॅक्झेशन ऑफ हार्ट इज कॉल्ड हार्टबीट. हार्टबीट म्हणजे एक कॉन्ट्रॅक्शन आणि एक रिलॅक्झेशन या दोघांना मिळून एक हार्टबीट असं म्हटलं जातं आहे. हार्ट रेट. नंबर ऑफ हार्टबीट्स इन 1 मिनिट इज कॉल्ड हार्ट रेट. मग हार्ट रेट किंवा हृदयाचा रेट काय आहे तर एका मिनटामध्ये किती वेळा हार्टबीट्स दिले जातात त्याला हार्ट रेट म्हणतात. नॉर्मल हार्ट रेट इज 70 to 72 बीट्स पर मिनिट. एका मिनटामध्ये साधारणतः 70 ते 72 वेळा हार्ट हे कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होते. असं नाही की 36 टाईम कॉन्ट्रॅक्ट आणि 36 टाईम रिलॅक्स असं नसून कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन हे कंप्लीट 72 वेळा कंप्लीट केल्या जातं. स्ट्रोक व्हॉल्यूम. अमाऊंट ऑफ ब्लड पंप्ड बाय हार्ट ड्युरिंग ईच हार्टबीट इज नोन ॲज स्ट्रोक व्हॉल्यूम. एका हार्टबीटच्या वेळेस हार्ट जेवढं ब्लड बाहेर पंप करतं आहे त्याला स्ट्रोक व्हॉल्यूम असं म्हटलं जातं आहे. अँड नॉर्मल स्ट्रोक व्हॉल्यूम इज नियर अबाउट 70 ml. कार्डियक आउटपुट. अमाऊंट ऑफ ब्लड पंप्ड बाय हार्ट इन 1 मिनिट इज कार्डियक आउटपुट. एका मिनटामध्ये हार्ट किती ब्लड पंप करतं आहे त्या कॅपॅसिटीला कार्डियक आउटपुट असं म्हटलं जातं. कार्डियक आउटपुट जर काढायचं असेल तर इट इज नियर अबाउट स्ट्रोक व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय हार्ट रेट. स्ट्रोक व्हॉल्यूम आपल्याला माहीत आहे की साधारणतः 70 ml असतो आणि हार्ट रेट हा 72 बीट्स पर मिनिट एवढा जर आपण नॉर्मल पकडला तर नियर अबाउट 5040 ml किंवा 5 लिटर्स हा नॉर्मल कार्डियक आउटपुट असतो. जेवढं की ब्लड संपूर्ण शरीरामध्ये असतं आहे दॅट इज द कार्डियक आउटपुट. आता ही जी पंपिंग ॲक्शन आहे ती पंपिंग ॲक्शन पूर्ण करण्यामध्ये जे भाग घेणारे टिश्यूज आहेत त्यांना म्हटलं जातं आहे कंडक्टिव्ह टिश्यू ऑफ हार्ट. ह्युमन हार्ट इज मायोजेनिक. मायो इज मसल्स, जेनिक इज ओरिजिनेटेड. दॅट इज हार्ट इज कॅपेबल टू जनरेट कार्डियक कॉन्ट्रॅक्शन इंडिपेंडंट ऑफ नर्वस इनपुट. नर्वस सिस्टीमची इन्व्हॉल्वमेंट न घेता हार्ट हे स्वतः कार्डियक कॉन्ट्रॅक्शन हे जनरेट करू शकते आणि या ॲबिलिटीला मायोजेनिक असं म्हटलं जातं. हार्ट अल्सो शो ऑटोरिदमिसिटी. आता हे जे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन होतात यांचा एक विशिष्ट रिदम आहे, लय आहे आणि तो लय ऑटोमॅटिकली हार्ट हे मेंटेन करत असते. इट कॅन जनरेट इट्स ओन रिदम by specific muscle or nodal tissues called as SA node.
and other tissues controlling heart rate are called as autorhythmic fibers. यामध्ये कंडक्टिंग टिश्यूमध्ये 4 महत्त्वाचे भाग आहेत: एसे नोड, ए व्ही नोड, बंडल ऑफ हिल्स अँड पर्केंजे फायबर्स. यापैकी एसे नोड हा जो आहे हा ऑटोरिदमिसिटी मेंटेन करण्याचं काम करतो. तर तयार झालेला रिदम कंडक्ट करण्यामध्ये पुढील 3 घटक हे भाग घेत असतात. नाव कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट. कंडक्टिंग सिस्टीम कन्सिस्ट ऑफ नंबर 1 एसे नोड. एसे नोड म्हणजेच सायनोॲट्रियल नोड. इट इज प्रेझेंट इन राईट ऑरिकल. आपल्याला माहीत आहे की ह्युमन हार्ट हे 4 चेंबर्स आहे. त्यापैकी राईट ऑरिकल या चेंबरमध्ये एसे नोड हा प्रेझेंट असतो नियर ओपनिंग ऑफ सुपेरियर व्हेना कावा. राईट ऑरिकलमध्ये 3 व्हेसल्सची ओपनिंग आहे. एक आहे सुपेरियर व्हेना कावा, एक इन्फेरियर व्हेना कावा आणि कोरोनरी सायनस. तर त्यापैकी सुपेरियर व्हेना कावाची जी ओपनिंग आहे त्याच्या शेजारी एसे नोड हा प्रेझेंट असतो. एसे नोड इज ऑल्सो कॉल्ड ॲज पेसमेकर ऑफ हार्ट बिकॉज इट हॅज पॉवर ऑफ जनरेटिंग वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन अँड मेक पेस ऑफ कॉन्ट्रॅक्शन. जी वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेट केली जाते ज्याच्यामुळं हार्ट हे पंपिंग ॲक्शन परफॉर्म करत आहे, ती वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन उत्पन्न करण्याचं काम एसे नोड करत असतो आणि म्हणून एसे नोडला पेसमेकर असंही म्हटलं जातं. इट पासेस वेव टू ए व्ही नोड. एसे नोडकडून तयार होणारी जी काही वेव आहे ती वेव तो ए व्ही नोडकडे ट्रान्सफर करत असतो. सेकंड इज ए व्ही नोड. ए व्ही दॅट इज ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड. इट इज प्रेझेंट इन राईट ऑरिकल. आता हा नोडसुद्धा राईट ऑरिकलमध्येच आहेत. एसे नोडसुद्धा राईट ऑरिकलमध्येच आहे. ए व्ही नोड इज प्रेझेंट नियर बेस ऑफ इंटरॲट्रियल सेप्टम अँड नियर ओपनिंग ऑफ कोरोनरी सायनस. बघा, इंटरॲट्रियल सेप्टम म्हणजे 2 ऑरिकलला सेपरेट करणारा जो सेप्टम आहे त्या सेप्टमच्या बेसला हा ए व्ही नोड आहे, जिथं कोरोनरी सायनसची ओपनिंग देखील आहे. एसे नोड हा सुपेरियर व्हेना कॅवाच्या ओपनिंगजवळ असतो, तर ए व्ही नोड हा कोरोनरी सायनस याच्या ओपनिंगजवळ असतो. कोरोनरी सायनस माहीतच आहे आपल्याला. हृदयाकडून येणारं जे काही अशुद्ध रक्त आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करणाऱ्या ज्या कोरोनरी व्हेन्स आहेत त्या कोरोनरी व्हेन्स एकत्र आल्यामुळं कोरोनरी सायनस तयार होत असतो. ए व्ही नोड कॅरीज वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन टू बंडल ऑफ हिल्स. पुढचा जो भाग आहे बंडल ऑफ हिल्सचा त्या भागाकडे ए व्ही नोड एसे नोडकडून आलेली वेव हे ट्रान्सफर करत असतो. थर्ड वन, बंडल ऑफ हिल्स. नंबर ऑफ ब्रांचेस अरायजेस फ्रॉम ए व्ही नोड. ए व्ही नोडपासून नंबर ऑफ ब्रांचेस निघत असतात अँड दॅट पासेस इन इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. या ब्रांचेस इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टममध्ये पास केल्या जातात. इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम 2 व्हेंट्रिकलला सेपरेट करण्याचं काम करतो. यालाच बंडल ब्रांचेस असंही म्हटलं जातं. या बंडल ऑफ हिल्सपासून 2 बंडल ब्रांचेस आर देअर राईट अँड लेफ्ट फॉर ईच व्हेंट्रिकल. आपल्याला माहीत आहे की व्हेंट्रिकल्स 2 आहेत, एक राईट व्हेंट्रिकल आणि एक लेफ्ट व्हेंट्रिकल. तर राईट व्हेंट्रिकलकडे जाणारी राईट बंडल ब्रांच आणि लेफ्ट व्हेंट्रिकलकडे जाणारी लेफ्ट बंडल ब्रांच अशा बंडल ऑफ हिल्सच्या 2 ब्रांचेस तयार केल्या जातात. लास्ट 4th वन इज पर्केंजे फायबर्स. Branches of bundle of His form a network in ventricular walls called Purkinje fibers. बंडल ऑफ हिल्सच्या ज्या 2 ब्रांचेस आहेत राईट आणि लेफ्ट यांच्या शेवटी एक नेटवर्क ऑफ फायबर्स तयार केल्या जाते जे व्हेंट्रिकल्सच्या वॉल्समध्ये पेनिट्रेट होते, ज्यांना पर्किंजे फायबर्स असं म्हणतात. बंडल ऑफ हिल्स अँड पर्किंजे फायबर स्प्रेड
impulse in ventricles and they causes contraction of both ventricles. बघा, SA नोडकडून तयार होणारी वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन AV नोडकडे पाठवली जाते. AV नोडकडून ती बंडल ऑफ हीसकडे पाठवली जाते आणि बंडल ऑफ हीसकडून बंडल ब्रांचेसद्वारा ती पर्किंजे फायबर्समध्ये पाठवली जाते. SA नोड हा ऑरिकल्सच्या कॉन्ट्रॅक्शनसाठी रिस्पॉन्सिबल असतो, तर बंडल ऑफ हीस आणि पर्किंजे फायबर्स यांच्यामुळं दोन्ही व्हेंट्रिकल्स हे कॉन्ट्रॅक्ट केले जातात. बघा, इथे एक फिगर आहे ज्याच्यामध्ये 5 कंपोनंट सांगितलेले आहेत. SA नोड, AV नोड, ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर बंडल ज्याला बंडल ऑफ हीज म्हटलं आहे आणि त्यांच्या ब्रांचेस आणि शेवटचं पर्किंजे फायबर्स. SA नोड राईट ऑरिकलमध्ये ज्याची पोझिशन आहे इट इज हॉर्सशू शेप्ड मास. इट इज सिच्युएटेड इन द वॉल ऑफ राईट ॲट्रियम नियर upper part of sulcus terminalis and just below opening of superior vena cava. It is also known as pacemaker because it generates the impulse. It initiates wave of contraction of cardiac muscles. बघा, तिथून AV नोडकडे इम्पल्स पाठवली जाते. AV नोडची पोझिशन राईट ॲट्रियममध्येच आहे, परंतु इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टमच्या मध्ये बेसला आहे तो कोरोनरी सायनसजवळ उघडतो. तिथून ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर बंडल म्हणजे बंडल ऑफ हीस आणि त्याच्या 2 ब्रांचेस बंडल ऑफ हीज जे की AV नोडपासून निघत असतात इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टममध्ये त्याच्या ब्रांचेस जातात राईट व्हेंट्रिकलकडे आणि लेफ्ट व्हेंट्रिकलकडे. AV नोडकडून येणारी जी काही इम्पल्स आहे ते कॅच करतात आणि ती व्हेंट्रिकल्सकडे नेण्याचं काम ते करत असतात. राईट बंडल ब्रांच आणि लेफ्ट बंडल ब्रांच. राईट बंडल ब्रांच इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टममधून राईट व्हेंट्रिकलकडे जाते आणि लेफ्ट बंडल ब्रांच ही लेफ्ट साईड. बघा, तिच्या मायन्यूट ब्रांचेस दाखवल्यात ज्या व्हेंट्रिकल्सच्या पॅपिलरी मसल्सला सप्लाय करायल्यात आणि त्याचे टर्मिनल एंड्स म्हणजे पर्किंजे फायबर्स. सिमिलर लेफ्ट साईडची जी बंडल ब्रांच आहे ती इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टमद्वारे व्हेंट्रिकल्सच्या पॅपिलरी मसल्सला जाणार आणि त्याचे शेवटचे पर्किंजे फायबर्स हे तयार केले जातात. पर्किंजे फायबर्स हे व्हेंट्रिकल्सची जी वॉल आहे त्याच्यामध्ये पेनिट्रेट केली जाते. बघा, SA नोड AV नोडकडे यायला लागली, एक ब्रांच ऑरिकलकडे जाते. AV नोडकडून ती बंडल ऑफ हीज त्याच्या 2 बंडल ब्रांचेस बघा, इथं काही डेफिनेशन्स आहेत जे तुम्हाला पाठ करायच्यात, क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत आणि कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्टची फिगर काढायची. थँक्यू.